नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला इयत्ता 5वी इंग्लिश मीडियम मराठी सब्जेक्ट मधलं पत्रलेखन हा विषय तुम्हाला शिकवणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये संदेश वहनाचे काम हे पत्र करायचे, पण आत्ताच्या काळामध्ये मोबाईल, तुम्हाला सांगते इंटरनेट, ईमेल याद्वारे संदेश एकमेकांकडून पोहोचवले जातात। तर आज आपल्याला पत्रलेखन कसे करायचे, त्यासाठी कोणकोणते पॉइंट्स असतात किंवा आपण काय केलं, काय जण करतात की पॉइंट चुकवतात, त्यामुळे तुमचे मार्क कट होतात। पत्रलेखनाला तुम्हाला 4 मार्क असतात विद्यार्थी मित्रांनो, फायनल एग्जामला। इयत्ता 5वी साठी सांगत आहे मी। तर आपण पाहणार आहोत पत्रलेखन। पत्रलेखन कसे करायचे, तर पत्रलेखनाचे 2 प्रकार पडतात, एक अनौपचारिक पत्र आणि दुसरं औपचारिक पत्र। अनौपचारिक म्हणजे काय, इनफॉर्मल, आणि औपचारिक म्हणजे काय, फॉर्मल। तर पत्रलेखन करताना करावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर पहिली गोष्ट आहे, वरील डाव्या कोपऱ्यामध्ये दिनांक लिहायची आहे तुम्हाला, बरोबर। वरील डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिनांक लिहायचे आहे की ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहिणार आहेत त्याची दिनांक लिहायची। त्यानंतर औपचारिक पत्र असल्यास ज्याला पत्र पाठवायचे आहे त्याचे पद, हुद्दा व पत्ता हा लिहायचा आहे। औपचारिक पत्रामध्ये तुम्हाला काय मी नंतरचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, औपचारिक पत्र कशाला म्हणतात, अनौपचारिक पत्र कशाला म्हणतात। आज मी फक्त तुम्हाला पत्रलेखन कसं करायचं किंवा त्याचे मायने व पत्ते काय असतात ते सांगणार आहे। त्यानंतर आपल्याला लिहायचं, औपचारिक पत्रात विषय लिहावा लागतो तुम्हाला। औपचारिक पत्रामध्ये विषय लिहायला लागतो, अनौपचारिक पत्रामध्ये विषय लिहायला लागत नाही। विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही तुमच्याकडे लिहून घ्यायच्या आहेत। यानंतर आहे मायना। मायना लिहावा म्हणजे जो तुमचा आहे मजकूर वगैरे, किंवा मायनामध्ये म्हणजे तुम्ही कुणाला पत्र पाठवताय त्या संदर्भामध्ये माहिती लिहायची तुम्हाला। आणि पत्रातील मजकूर हा तुमचा थोडक्यात 3 परिच्छेदात या विभागात लिहावा। म्हणजे 3 परिच्छेद म्हणजे काय, 3 पॅरेग्राफ तरी तुमचं पत्रलेखनातील मजकूर असावा, त्याची माहिती असावी। आणि शेवटी काय लिहायचं विद्यार्थी मित्रांनो, कळावे लिहायचंय। आपला मुलगा असेल तर त्याने आपला लिहायचंय, मुलगी असेल तर त्याने आपली लिहायची। त्यानंतर विश्वासू लिहून त्याखाली स्वतःची सही करायची, स्वाक्षरी करायची। शेवटी लिहायचा आहे पत्ता व तुमचा ईमेल ID लिहावा, बरोबर। म्हणजे पत्रलेखन करताना मी सर्वात प्रथम तुम्हाला काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, वरील डाव्या बाजूस तुम्हाला दिनांक लिहायचे आहे। त्यानंतर औपचारिक पत्र असेल तर त्याच्यात त्याचे पद, हुद्दा व पत्ता लिहायचा आहे। आणि औपचारिक पत्रात विषय सुद्धा लिहावा लागतो, मायना लिहावा लागतो। पत्रातील मजकूर किती असावा, थोडक्यात 3 परिच्छेद म्हणजे काय, 3 पॅरेग्राफ तरी पाहिजेत तुमचे। आणि शेवटी लिहायचंय, मुलगा असेल तर त्याने आपला लिहायचंय, आणि मुलगी असेल तर आपली लिहायचंय, आपली विश्वासू। आणि त्याखाली काय करायची, स्वतःची सही किंवा स्वाक्षरी करायची। शेवटी लिहिण्याचा पत्ता व जो लिहितोय लिहिणारा म्हणजे तुम्ही, त्यांचा पत्ता व ईमेल ID लिहायचा आहे, बरोबर। आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखन करताना काय करायचं ते। त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे, आता जर समजा आई वडिलांना तुम्हाला पत्र लिहायचंय, बरोबर, तर आपण कसं लिहिणार, प्रिय आई वडील। पण सुरुवात करताना कसं करायचं, त्यांना तीर्थरूप काय लिहायचंय, तीर्थरूप हा शब्द लक्षात ठेवायचा आहे। तीर्थरूप आईस साष्टांग नमस्कार विनंती विशेष, म्हणजेच काय, SANVV शॉर्टकट लिहायचा आहे तुम्हाला, फुल लिहायचं नाहीये। आणि पत्राच्या शेवटी तुम्हाला काय लिहायचंय, तुझा किंवा तुमचा किंवा तुमची, तुझी मुलगी, तुमचा मुलगा असं लिहून स्वतःची स्वाक्षरी करायची। त्यानंतर वडील मंडळीस म्हणजे काका, काकू असे जे असतात, आत्या, बाबा जे असतात, मावशी, यांना लिहिताना काय लिहायचंय, तीर्थ स्वरूप लिहायचंय।
सुरुवातीला तीर्थस्वरूप मावशीस साष्टांग नमस्कार विनंती विशेष आणि शेवटी काय आलं पाहिजे आपली ताई आपली दादा किंवा त्याची स्वाक्षरी म्हणजे तुमची स्वाक्षरी आणि शिक्षकास लिहायचं असेल तर काय लिहायचं तिथं गुरुवर्य यांना सादर नमस्कार विनंती विशेष आणि मगच तुमच्या मायण्याला सुरुवात करायची आहे मजकूरला सुरुवात करायची आहे आणि शेवटी काय लिहायचं विद्यार्थी मित्रांनो आपला किंवा आपली आज्ञाधारक असं लिहायचे आणि धाकटा भाऊ किंवा बहीण असेल तर तुम्हाला प्रिय लिहायचंय आणि तुम्ही मोठे असाल त्यामुळे तुम्ही त्याला काय देणार आहेत अनेक आशीर्वाद देणार आहेत त्याला साष्टांग नमस्कार किंवा सदर नमस्कार लिहायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो धाकटा भाऊ किंवा बहीण असेल तर प्रिय त्याचं नाव टाकायचं समजा प्रिय अनिकेत किंवा प्रिय अंकिता हीच अनेक आशीर्वाद आणि शेवटी लिहायचंय तुझी ताई मग तुमचं नाव टाकायचंय स्वाक्षरी करायची ठीक आहे आणि त्यानंतरचं आहे सन्माननीय व्यक्ती म्हणजे मुख्याध्यापक वगैरे असतील किंवा एखादे महापौर असतील नगरसेवक असतील यांना तुम्ही काय टाकायचंय माननीय माननीय महोदय किंवा माननीय नगरसेवक जे कोणी असतील ते यांना सानविवी साष्टांग नमस्कार विनंती विशेष आणि शेवटी काय टाकायचंय आपला किंवा आपली नम्र हा शब्द लक्षात ठेवायचा आहे हे जे मी तुम्हाला मायने व पत्ते दिलेले आहेत हे तुम्ही व्यवस्थित तुमच्याकडे नोट करून घ्यायचंय ह्याच्यावर विद्यार्थी मित्रांनो तुमचे मार्क अवलंबून आहेत जर तुम्ही आई वडिलांच्या तिथे समजा सुरुवातीला तीर्थस्वरूप लिहिलं तर तुमचा तिथे अर्धा मार्क कट होतो त्यामुळे हे पाठ करायचं कोणत्या ठिकाणी काय लिहायचंय आणि शेवट काय लिहायचंय आपल्याला ते ठीक आहे आलं तुम्हाला लक्षात पत्रलेखन करताना कोणकोणते मुद्दे लक्षात घेऊन आपल्याला पत्रलेखन करायचंय तर पुढील भागामध्ये मी तुम्हाला अनौपचारिक पत्र कसं लिहितात नंतर औपचारिक पत्र म्हणजे काय किंवा ते कसं लिहितात हे दोन्हीही व्हिडिओ पुढील भागात मी घेऊन येणार आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद